नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का. ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई. नेमकं प्रकरण काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे हे अपात्र ठरले आहेत. सांगली जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केलं असल्याने नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केलं असल्याने नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सांगलीचे जिल्हा अधिकारी यांच्याकडे काही महिन्यापासून याबाबतची सुनावणी सुरू होती. अखेर आज याबाबत निर्णय झाला. पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत, महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम कलम 44(1) मधील तरतुदीनुसार मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले. या मिळकतींमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याने नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले होते. आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांनी एकत्रित मालकीची पेठ सांगली रोड बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व अनियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जाधव यांनी अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हा अधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावं यासाठी अर्ज देण्यात आला होता. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्ष नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे असा आरोप जाधव यांनी केला होता.